मुलांनो, स्वागत आहे तुमचं एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये. या व्हिडिओत इयत्ता 5वीच्या सुरंगी या नवीन पाठ्यपुस्तकातील 6वा पाठ आजीस पत्र या पाठावरील एक्झरसाइज म्हणजे अभ्यासक्रम सॉल्व करणार आहोत व त्याचबरोबर प्रश्नोत्तरेही सोडवणार आहोत. त्याचप्रमाणे या व्हिडिओत मी काही अधिक प्रश्नांचाही समावेश केलेला आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि जर तुम्हाला कोणत्याही विषयाचा व्हिडिओ सापडत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे लिहू शकता. मी तुम्हाला त्या व्हिडिओचे लिंक पाठवेल. आणि मुलांना तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात इम्पॉर्टंट टिप्स व ॲडिशनल क्वेश्चन्स असतात. अधिक प्रश्नांचा समावेश केलेला असतो, तो मिस करू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा. आता सुरुवातीस आपण अभ्यासक्रम सोडवायला सुरुवात करूया. सुरुवातीस आहे ते पाठात शोधूया. क. अचूक पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा. इथे 3 पर्याय दिलेले आहे, त्यातील एक पर्याय बरोबर आहे. त्यासमोर आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे. पहिला प्रश्न आहे, रोहितचे पत्र लिहिण्याचे कारण असे होते की डॅश. खरं तर हा प्रश्न असा असायला हवा, गौरवचे पत्र लिहिण्याचे कारण असे होते की डॅश. इथे पर्याय दिलेले आहे, त्याला स्वप्नपूर्तीविषयी सांगायचे होते. दुसरा पर्याय आहे, खूप दिवस पत्र लिहिले नव्हते. तिसरा पर्याय आहे, आजीची आठवण येत होती. आणि यातील योग्य पर्याय आहे तो म्हणजे पहिला पर्याय, त्याला स्वप्नपूर्तीविषयी सांगायचे होते. गौरवचे पत्र लिहिण्याचे कारण असे होते की त्याला स्वप्नपूर्तीविषयी सांगायचे होते. प्रश्न दुसरा, किल्ल्याच्या रक्षणासाठी डॅश. खालील पर्याय आहेत. पहिला पर्याय, चारही बाजूंना सैनिक तैनात ठेवले होते. दुसरा पर्याय, दरीतल्या पाण्यात मगरी सोडल्या जात होत्या. आणि तिसरा पर्याय आहे, चारही बाजूंना समुद्र होता. आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय दुसरा, दरीतल्या पाण्यात मगरी सोडल्या जात होत्या. किल्ल्याच्या रक्षणासाठी दरीतल्या पाण्यात मगरी सोडल्या जात होत्या. आता पाहूया प्रश्नोत्तरे. ख. पाठ लक्षपूर्वक वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, रोहितने आपल्या पत्रात कोणकोणत्या स्थळांचे वर्णन केले आहे. इथे प्रश्न असा असला पाहिजे की गौरवने आपल्या पत्रात कोणकोणत्या स्थळांचे वर्णन केले आहे. त्याचे उत्तर आहे गौरवने, म्हणजे रोहितने. इथे रोहित दिला आहे प्रश्नात, म्हणून मी रोहित इथे लिहिलं आहे. गौरवने आपल्या पत्रात रेईस, मागूस व आग्वाद या किल्ल्यांचे वर्णन केले आहे. प्रश्न दुसरा, कोणत्या विचाराने रोहितच्या डोळ्यात पाणी आले. उत्तर आहे, किल्ल्यातील एवढ्याशा जागेत बंदी असताना गोवा मुक्तीसंग्रामाच्या काळात स्वातंत्र्य सैनिकांनी म्हणजेच त्या शूरवीरांनी कसे दिवस घालवले असतील या विचाराने गौरवच्या डोळ्यात पाणी आले. प्रश्न तिसरा, किल्ल्यातील भुयारांचा उपयोग कशासाठी केला जात असे. किल्ल्यातील भुयारांचा उपयोग घोडे बांधण्यासाठी केला जात असे. प्रश्न चौथा, हे पत्र कोणी, कोणाला आणि कोठून लिहिले आहे. तर गौरव देसाई यांनी पणजी गोवा येथून आपल्या आजीस लिहिले आहे. आता सोडूया पुढील उपक्रम. ग. पाठ वाचून रेश, मागूस आणि आग्वाद किल्ला यांची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा. इथे रेश, मागूस व आग्वाद या किल्ल्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. इथे 10 वैशिष्ट्ये दिली आहे. तर कोणत्या किल्ल्यात कोणती वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला इथे क्लासिफाय करून वेगवेगळी करून लिहायची आहेत. तर वैशिष्ट्ये आहेत, पहिलं आहे लाकडी पूल, नंतर दीपस्तंभ, तिसरं संग्रहालय, चौथा आहे खोल दरी, पाचवा बुरुज, 6वं भुयारे, 7वं आहे गोड्या पाण्याच्या विहिरी, 8वं आहे मगरी, 9वं आहे चर्च आणि 10वं आहे गडद तपकिरी रंग. आता ही दिलेली 10 वैशिष्ट्ये आपल्याला या पान क्रमांक 43 म्हणजे पेज नंबर 43 यावर दिलेल्या तक्त्यात लिहायची आहेत. तर रेईस मागूस या किल्ल्यात कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते पाहूया. तर रेईस मागूस या किल्ल्यातील वैशिष्ट्ये आहेत लाकडी पूल, बुरुज, संग्रहालय, चर्च आणि त्या किल्ल्याचा गडद तपकिरी
रंग. आता त्याचप्रमाणे आग्वाद किल्ल्यातील वैशिष्ट्ये आपल्याला या तक्त्यात लिहायची आहेत, नमूद करायची आहेत. आग्वादचा किल्ला यात आहे दीपस्तंभ, भुयारे, खोल दरी, गोड्या पाण्याच्या विहिरी व मगरी. ही वैशिष्ट्ये आग्वाद या किल्ल्यात आपल्याला पाहावयास मिळतात. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि जर तुम्हाला कोणत्या व्हिडिओची गरज आहे, एज्युकेशनल व्हिडिओची गरज असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे लिहू शकता. मी तुम्हाला जरूर हेल्प करीन. आता सोडवूया काही अधिक प्रश्न. पहिला आहे, या सहलीच्या निमित्ताने माझं खूप दिवसाचं एक डॅश पुरं झालं. या सहलीच्या निमित्तानं माझं खूप दिवसाचं एक स्वप्न पुरं झालं. आदल्या रात्रीच डॅश व्यवस्थित भरून ठेवले होते. आदल्या रात्रीच दप्तर व्यवस्थित भरून ठेवले होते. आम्ही रांगेत डॅशमध्ये जाऊन बसलो. आम्ही रांगेत बसमध्ये जाऊन बसलो. बसमधून खाली उतरताच समोर डॅश रंगाचा मोठा किल्ला दिसला. बसमधून खाली उतरताच समोर गडद तपकिरी रंगाचा मोठा किल्ला दिसला. पाचवा आहे, किल्ला फारच डॅश आहे. किल्ला फारच सुबक आहे. किल्ल्यात प्रवेश करताच समोर डॅश दिसला. किल्ल्यात प्रवेश करताच समोर तुरुंग दिसला. वाक्य आहे, पुढे काही डॅश दिसली जिथे पूर्वी घोडे बांधले जात असत. पुढे काही भुयारे दिसली जिथे पूर्वी घोडे बांधले जात असत. या किल्ल्यात भरपूर गोड्या पाण्याच्या डॅश आहेत. या किल्ल्यात भरपूर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. किल्ल्याच्या चारही बाजूंना खोल डॅश आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंना खोल दरी आहे. 10वा वाक्य आहे, किल्ल्याचा दरवाजा उघडून खाली येताच तात्पुरते डॅश बनत. तात्पुरते लाकडी पूल बनत. 11वा वाक्य आहे, आग्वादच्या किल्ल्यात भला मोठा डॅशही आहे. आग्वादच्या किल्ल्यात भला मोठा दीपस्तंभही आहे. 12वा वाक्य आहे, छोट्या नमूला डॅश प्रेम. छोट्या नमूला आभाळभर प्रेम. हे झाले अधिक प्रश्न. आता पाहूया जोडा जुळवूया. घ. पाठ वाचून पुढील अ आणि ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. अ गटात दिलेला आहे 1. आग्वाद, 2. रेईश मागूस चर्च, 3. तुरुंगाचे रूपांतर आणि 4था आहे दीपस्तंभ. व ब गटात आहे संग्रहालय, आग्वाद, पाणी आणि रेईश मागूस किल्ला. आता या दोन्ही गटांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आग्वाद म्हणजे पाणी, रेईश मागूस चर्च, रेईश मागूस किल्ला यात आहेत. तुरुंगाचे रूपांतर झाले ते म्हणजे संग्रहालयामध्ये व दीपस्तंभ आग्वादच्या किल्ल्यात आहे. नाव विल मूव्ह टू द नेक्स्ट सेक्शन. पुढील उपक्रम आहे समजून घेऊया वचन. एखादी वस्तू एक आहे की अनेक आहेत हे सूचित करणाऱ्या शब्दांच्या गुणधर्मास व्याकरणात वचन असे म्हणतात. वचनाची 2 रूपे. एक वचन म्हणजे सिंग्युलर, जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एक वचन असे म्हणतात. अनेक वचन, जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेक वचन असे म्हणतात. उदाहरणार्थ इथे एकवचनी शब्दांचे गट दिलेला आहे. खाली उदाहरणे दिलेली आहेत. एक वचन झाड, त्याचं अनेक वचन होणार झाडे. पान, याचं अनेक वचन पाने. त्याचप्रमाणे एक असला तर आपण त्याला आंबा म्हणतो. अनेक म्हणजे खूप असले तर आंबे. पुस्तक, त्याचं अनेक वचन होणार पुस्तके. व नदी या शब्दाचं अनेक वचन रूप होणार नद्या.
असे असले तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेक वचनात शब्दांचे रूप बदलत नाही. उदाहरणार्थ, एकवचनातील रुमाल हा शब्द अनेक वचनात रुमाल असाच राहतो. म्हणजे काही शब्द तसेच राहतात, सेम राहतात, त्यांच्यात काय बदल होत नाही. इथे उदाहरण दिलं आहे, प्रश्न प्रश्न, देश देश. म्हणजे एक असला तरी पण आपण देश म्हणतो आणि अनेक देश असले तरी त्याला आपण देशच म्हणतो. त्याचप्रमाणे रंग रंग, कथा कथा व शाळा याला आपण शाळाच म्हणतो. एक पण शाळा व अनेक असल्या तरी पण आपण त्याला शाळाच म्हणतो. खाली दिलेल्या शब्दांचे वचन बदला. खाली आपल्याला काही शब्द दिले आहेत, त्याचं आपल्याला वचन बदलून लिहायचं आहे. म्हणजेच जर तो शब्द एकवचनी असला तर आपल्याला त्याचं अनेक वचन लिहायचं आहे व शब्द अनेक वचनी असला तर त्याचं एकवचन शब्द लिहायचा आहे. पत्र हा एकवचनी शब्द आहे, म्हणून आपल्याला याचं अनेकवचन पत्रे असं लिहायचं आहे. त्याचप्रमाणे एकवचन किल्ला, अनेकवचन किल्ले. एकवचन तुरुंग व अनेकवचन पण तुरुंगच होणार. आता इथे अनेकवचन आहे भिंती, त्यामुळे आपल्याला इथे याचं एकवचन लिहायचं आहे, ते म्हणजे भिंत. बाटली हे एकवचन आहे, बाटल्या अनेकवचन. चित्रे हे अनेकवचन आहे व त्याचं एकवचन होणार शब्द चित्र. विहीर हे एकवचनी आहे, त्याचा आपण अनेकवचनी शब्द लिहिला आहे विहिरी. लिहिते होऊया च. खालील तक्त्यात पत्रात येणारी अभिवादने दिलेली आहेत, ती पहा आणि पत्र लिहिताना त्याचा वापर करा. पत्र लिहिताना आपण पत्र कोणास लिहितो आहे त्यानुसार त्या पत्राचे अभिवादन व त्या पत्राचा शेवट ठरतो. उदाहरणार्थ, जर आपण आईवडिलास पत्र लिहित किंवा वडीलधाऱ्यास लिहित असल्यास अभिवादनाचे शब्द होतील तीर्थरूप, साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष. म्हणजे ती सा न वी वी. आणि त्याचा शेवट होईल तुझा किंवा तुझी किंवा तुमचा किंवा तुमची. दुसरा आहे वडील मंडळीस, म्हणजे आजी आजोबा काका यास आपण पत्र लिहायचे असेल तर अभिवादनाचे शब्द असतील तीर्थस्वरूप, सा न वी वी, म्हणजे साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष. आणि याचं शेवट लिहिणार आपण आपला किंवा आपली, कोण पत्र लिहिणारे आहे त्याचं नाव येईल. त्याच्यानंतर गुरु किंवा शिक्षक यास आपण लिहावयास घेतलं पत्र तर त्यातील अभिवादन शब्द येतील गुरुवर्य, सादर नमस्कार, वी वी म्हणजे विनंती, विशेष. आपला किंवा आपला, आज्ञाधारक किंवा आपली आज्ञाधारक. लहान भावंडे, आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या भावंडास आपण काय लिहितो सुरुवातीस पत्रात, प्रिय किंवा चिरंजीव, सप्रेम, अनेक आशीर्वाद. आणि शेवट होणार तुझा किंवा तुझी. मित्र किंवा मैत्रीण, प्रिय, सप्रेम नमस्कार, विनंती, विशेष, स न वी वी, सप्रेम नमस्कार, विनंती, विशेष. व यात शेवटी येणार आहे ते तुझा किंवा तुझी, तुझाच मित्र किंवा तुझी मैत्रीण असं आपण या पत्राचा शेवट लिहू शकतो. खालील दिलेल्या पोस्ट कार्डावर आपले नाव, पत्ता, पिनकोड, दूरध्वनी क्रमांक आणि दिनांक लिहा. या पोस्ट कार्डावर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, पिनकोड, दूरध्वनी क्रमांक व तारीख म्हणजे दिनांक, डेट लिहायची आहे. दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर, पिनकोड म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा पिनकोड, पत्ता म्हणजे ॲड्रेस व नाव म्हणजे तुमचं नेम, तुमचं नाव लिहायचं आहे या दिलेल्या पोस्ट कार्डावर. पोस्ट कार्डावर आपल्या आवडत्या व्यक्तीला पत्र लिहा. असे वर चित्र दाखवले आहे, तसेच पोस्ट कार्ड आपल्याला पोस्टात मिळते, त्यावर तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे व ते पोस्टाद्वारे त्यांच्यापर्यंत पाठवायचे आहे. त्यानंतर आहे कृती करूया. गोव्यातील कोणत्याही 2 प्रसिद्ध ठिकाणांची माहिती गोळा करा, त्या स्थळांची चित्रे मिळवा व वहीत चिकटवा. आता गोवा हे पर्यटन स्थळ आहे, इथे वेगवेगळे प्रसिद्ध ठिकाणं आहेत. त्यातील कोणतेही 2 ठिकाणं तुम्हाला सिलेक्ट करायचे, चूज करायचे आहे, त्यांची चित्र मिळवायची आहे, त्यांची माहिती गोळा करायची आहे, इन्फॉर्मेशन, आणि ती तुमच्या वहीत चिकटवायची आहे.
चला तयारी करूया. सहलीला जाण्यासाठी तुम्ही आपल्याबरोबर कोणत्या वस्तू घेऊन जाणार याची यादी तयार करा. इथे तुम्ही सहलीला म्हणजे पिकनिकला जाणार त्यावेळी तुमच्याबरोबर काय काय घेऊन जाल याचं लिस्ट बनवायची आहे. कोणकोणत्या वस्तू तुम्ही पिकनिकला जाताना नेणार आहात त्या वस्तू. उदाहरणार्थ पाण्याची बाटली, खाऊचा डबा, वही किंवा डायरी व पेन इत्यादी. आणि तुम्हाला कोणकोणत्या वस्तू पिकनिकला घेऊन जाण्यास आवडतील, खेळाचे सामान वगैरे त्याचे तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे. आता वाचूया खाली दिलेला सुविचार. वारसा जपूया गोव्याचा इतिहास आणि संस्कृतीचा. वारसा जपूया गोव्याचा इतिहास आणि संस्कृतीचा. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तसे मला कळवा. आणि एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ.